अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याची सुरुवात करते। मंडळींनो, येत्या 6 जुलै 2025 रविवार आलेला आहे या दिवशी। तर या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी, ज्याला आपण देवशनी एकादशी सुद्धा म्हणत असतो। आपल्यास माहिती असेल की आषाढी एकादशी म्हणजे आता आपल्या चातुर्मासाला अमावास्या संपली आहे आपली। आता आपल्या चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे। चातुर्मास म्हणजे 4 महिन्याचा काळ असतो। आता आपणास माहित असेल की चातुर्मासामध्ये विवाहादी जे काही विधी असतात, म्हणजे विवाह कार्य जे असतात ते सगळे काही बंद असतात। कारण की आपले जे भगवान श्रीहरी विष्णू आहे, जे आपल्या जगाचे पालन करते आहेत, ते या चातुर्मासामध्ये शेष शय्येवरती ते निद्रावस्थित असतात। त्याच्यामुळे कुठलेही शुभ कार्य 4 महिन्यामध्ये तर करत नाही। आता जे काही शुभ कार्य घडतात ते आपले कार्तिकी म्हणजे आपल्या कार्तिक एकादशी जी आहे, कार्तिक शुद्ध एकादशी त्याच्यानंतरच आपल्या सगळ्या काही म्हणजे तुळशीचे लग्नानंतरच आपल्या जे काही विवाह कार्य आहे किंवा शुभ कार्य त्याला सुरुवात होत असते। आता फक्त या चातुर्मासामध्ये म्हणजेच आता येत्या 6 जुलै पासून ते आपल्या कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत म्हणजेच आपल्या जे काही आपल्याला नोव्हेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये असेल बघा ती आता, तर त्यावेळेस पर्यंत या 4 महिन्यामध्ये आपल्याला म्हणजे जे काही देव धर्म, जे काही दान धर्म, जे काही जप तप करता येतील, नामस्मरण करता येतील, ते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला 4 महिन्यामध्ये करायचे असतात। कारण की आपणास माहिती असेल की आता ह्या 4 महिन्यामध्ये जशी आता बघायला गेले तर आपला चातुर्मास सुरू झाला की सगळ्यात पहिला सण येतो तो म्हणजेच आपला श्रावण महिना। श्रावण महिन्यात सुरू झाला की आपल्या सणावारांना पटापट सुरुवात होऊन जाते आणि बघता बघता अक्षरशः आपली दिवाळी सुद्धा येऊन ठेपते तोंडावरती, आपल्याला कळत सुद्धा नाही। तर अशा प्रकारे या 4 मासामध्ये म्हणजे या 4 महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये भगवान श्री विष्णू हे निद्रावस्थित असतात। त्याच्यामुळे सगळा काही जो काही आपला म्हणतात ना किंवा जो काही भार आहे, म्हणतात की जसा आपला चातुर्मास सुरू झाला की सगळ्यात पहिले तो म्हणजेच आपला श्रावण महिना, म्हणजेच भगवान शंकरांचा आपल्या उपासनेचा तो महिना असतो, अत्यंत पवित्र असा महिना असतो। तर या 4 महिन्यामध्ये जी काही आपल्या म्हणतात ना की 4 महिन्याचा जो काही आपला कारभार आहे, ते भगवान श्री हरी विष्णू आता देवशनी एकादशी दिवशी बरोबर रात्री ठीक 12 वाजता सर्व कारभार भगवान शंकरांकडे सोपवतात आणि त्यांच्या हातामध्ये तो कारभार 4 महिने चालू असतो। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस कार्तिकी शुद्ध एकादशी असते त्या दिवशी बरोबर रात्री ठीक 12 वाजता परत त्यांची गणाभेट होते आणि परत भगवान शंकर त्यांचा पूर्ण जे भगवान श्री विष्णूंनी आता एकादशी जो काही कारभार सोपवला होता भगवान शंकरांकडे 4 महिन्याचा, तो त्यांना परत सोपवतात। तर अशा प्रकारे या 4 महिन्यामध्ये आपल्याला होईल तेवढं लोक सुद्धा बघा, मी तुम्हाला सांगते खूप जण असे आहेत आता मांसाहार भले करत असतील आतापर्यंत, पण आषाढी शुद्ध एकादशी पासून म्हणजेच आता देवशनी एकादशी पासून चातुर्मास सुरू झालेलाच आहे, या 4 महिन्यामध्ये मांसाहार सुद्धा वर्ज्य करतात। तर अशा प्रकारे खूप जण भरपूर नियम पाळतात, खूप व्रत वैकल्य सुद्धा या 4 महिन्यामध्ये करत असतात। तर त्यातलाच एक अत्यंत पवित्र, अत्यंत प्रभावी असं आणि सगळ्यात सोपं, जास्त काही नियम अटी नाही आहेत, कुठले उपास तपास म्हणजे करायचे नाही आहेत, अशा प्रकारचं सोपं एक व्रत घेऊन आली आहे जे चातुर्मासामध्ये भरपूर स्त्रिया, नवविवाहित स्त्रिया आवर्जून करतात, ते म्हणजे गोपद्म व्रत। आता गोपद्म व्रत आपणास माहिती असेल की हे असे गोपद्म असतात, 33 गोपद्म आपल्याला रोज आपल्याला देव्हाऱ्यासमोर किंवा दारासमोर काढायचे असतात। अशा प्रकारचं हे व्रत आहे जे अत्यंत प्रभावी आहे। पण मी खरंच सांगते तुम्हाला, अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी, संसाराच्या सुखासाठी, सांसारिक सुखासाठी, त्याचबरोबर घराच्या भरभराटीसाठी, लक्ष्मी घरामध्ये नांदण्यासाठी, घरामधली पूर्ण म्हणतात नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष निघून जाण्यासाठी हे जे व्रत आहे ते अत्यंत महत्त्वाचं आणि प्रभावी व्रत आहे, सगळ्यात सोपं व्रत आहे। तर नक्कीच तुम्ही इतर व्रत वैकल्य किंवा उपासना जे काही पारायण करणारच असाल, पण नक्कीच हे व्रत सुद्धा सुरुवात करायला काही सुद्धा जास्त लागत नाही। याबद्दल संपूर्ण नियम अटी कशा प्रकारे करायचा आहे संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे याच्या व्हिडिओमध्ये, तसं नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे आता हे गोपद्म व्रत जे आहे ते कधीपासून सुरू करू शकता। तर गोपद्म व्रताला सुरुवात आपणास चातुर्मास सुरू झालेला आहे, तर तुम्ही आजपासून सुद्धा करू शकता। पण शक्य असेल तर मी खरंच सांगेन, आता येत्या 6 जुलैला रविवार पासून देवशनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी आहे। तसं तर पाहायला गेलं तर आषाढी एकादशी पासून ते कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत चातुर्मास पाळला जातो। तर ह्या म्हणजे आषाढी एकादशीच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही ह्या गोपद्म व्रताला सुरुवात करू शकता। संकल्पयुक्त करू शकता किंवा तुम्ही रोज काढायचे। आपण कसं आता देवासमोर आपण किंवा देव्हाऱ्यासमोर रोज रांगोळी काढतोच अशाही आपण, किंवा दारामध्ये सुद्धा आपण रांगोळी काढतो, तर तुम्ही त्याच्या ठिकाणी काय करायचं आहे, रोज गोपद्म व्रताची रांगोळी काढायची आहे।
छोटा. जर तुम्हाला आता प्रत्येकाला हे गोपद्म व्रत हाताने काढायला जमेल असं नाही. जे खूपच असे म्हणजे म्हणतात की बा तरबेज असतील रांगोळीमध्ये ते काढू सुद्धा शकतील. पण ज्यांना नाहीच जमत, ज्यांना रांगोळी काढायलाच नाहीये, त्यांनी असे साचे आणून घ्या. भेटून जाईल तुम्हाला कुठे पण धार्मिक दुकानात कुठल्याही रांगोळी दुकान असेल तिथे भेटून जाईल. छोटं, मोठं, मोठ्या साईजचं पण भेटतं. मोठी साईज जर आणली तर तुम्हाला ती दारामध्ये काढता येईल आणि छोटी साईज जर आणली ह्याच्यापेक्षा पण छोटी भेटते. जर छोटी साईज भेटली तर तुम्ही ते देवाऱ्यासमोर सुद्धा काढू शकता. अशा प्रकारे तुम्ही ते व्रत सुरू करू शकता. तर आता कारण की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण रोज काहीतरी फुल, स्वस्तिक, ओम काहीतरी काढतो. त्याच्या ठिकाणी आपल्याला हे गोपद्म व्रताची रांगोळी काढायची आहे. 33 गोपद्म ह्याच्यामध्ये आहेत बघा. वाटत नाही ना, पण ह्याच्यामध्ये 33 गोपद्म म्हणजेच गायीची पावलं आहेत बघा. ही गायीची पावलं काढलेली आहेत 33. आता याचं महत्व तुम्हाला माहिती आहे का? 33च पावलं का? तर आपणास माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला खूप जास्त महत्व आहे. म्हणजे गोमातेला खूप जास्त महत्व आहे. असं म्हटलं जातं की गोमातेच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. त्यामुळे ती खूप पवित्र मानते. तिची गो सेवा करणे असेल किंवा संपूर्ण दान धर्म, चारा खाऊ घालणे असेल सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर खूप मोठ्या पापातून आपली मुक्तता, पापकर्मातून मुक्तता होत असते. तर अशा ह्या असंही म्हटलं तर बघा आपल्या देवाऱ्यामध्ये गाई वासराची सुद्धा मूर्ती असावी. म्हणजे घर गोकुळासारखं भरलेलं राहतं आपलं. तर अशा प्रकारे प्रत्येकाने अजून एक गोष्ट येत्या आषाढी एकादशीपासून तुम्ही घरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल ती सुद्धा तुम्ही स्थापित करू शकता किंवा गाई वासराची सुद्धा मूर्ती तुम्ही स्थापित करू शकता. कारण की आपण गायीची पावलं तर काढणार आहोतच 4 महिने. तर तुम्ही सोबतच गाई वासराची मूर्ती जरी घरात स्थापन केली, मोठी छोटी कुठलीही आणली तरी तर ते नक्कीच स्थापित करा. अभिषेक वगैरे षोडोपचार पूजा करून देवाला तुम्ही स्थापित करू शकता. पण हे व्रत जर अतिशय पवित्र आहे, हे व्रताला सुद्धा सुरुवात करा सोबत. काही सुद्धा लागणार नाही. तुम्ही चालता बोलता सहजरित्या हे व्रत करून घेऊ शकता. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता हे व्रत कधीपासून सुरुवात करायचं आहे तर आषाढ शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत करू शकता. त्यांना आषाढी एकादशीला समजा मासिक धर्म वगैरे काही असेल तर नक्कीच तुम्ही 10 तारखेला गुरुपौर्णिमा आहे बघा. म्हणजेच आपले जी काही आता आषाढ पौर्णिमा असेल तर त्या पौर्णिमेपासून ते तुम्ही कार्तिक पौर्णिमेपर्यंत सुद्धा ह्या व्रताचं तुम्ही पालन करू शकता. 4 महिने चातुर्मास आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पालन करू शकता. ज्यांना आषाढी एकादशीला नाही जमणार त्यांनी गुरुपौर्णिमेपासून जरी सुरुवात केली, गुरुवार आहे सुरुवात केली, अतिशय उत्तम दिवस आहे तरी सुद्धा चालणार आहे. तर तुम्हाला आता ह्या कधी पण सुरुवात करते तुम्हाला कळालं असेल. आता कसं करायचं हे तुम्हाला व्रत सांगते. तर तुम्हाला काही करायची गरज नाही. याच्यामध्ये कुठले उपास, तापास असं काही कडक नियम सुद्धा नाही आहेत. तर तुम्हाला सांगते मी काय करायचं. रोज सकाळी आपण उठलो की आधी शुचिर्भूत होतो. तुमचं जे काही आपण बाकीची कामं वगैरे स्वच्छता झाली की आपण ज्यावेळेस देवपूजा करतो, देवपूजा झाली की जर समजा तुमच्या देव्हाऱ्यासमोर जर जागा असेल तर तुम्ही त्याच्यावरती तुम्ही हे साच्याने तुम्ही त्याच्यावरती रांगोळी काढू शकता. पांढरा कलर टाकून तुम्ही ह्याच्यावर रांगोळी काढायची, पण ती रांगोळी पांढरी ठेवायची नाही. त्याच्यावरती थोडेसे कलर, हळद, कुंकू वगैरे टाकून त्याला थोडंसं कलरफुल ती रांगोळी असावी. तुम्ही देव्हाऱ्यासमोर जर जागा असेल तिथे तुम्ही ते फरशीवर तिथे काढू शकता किंवा तुम्ही एखादा कपडा अंथरून त्याच्यावरती सुद्धा ही रांगोळी काढली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. चौरंगा म्हणजे पाटावरती जरी काढली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. आता ज्यांच्या देव्हाऱ्यासमोर जागा नाही आहे त्यांनी दारामध्ये जरी ही रांगोळी काढली तरी सुद्धा चालणार आहे. पण नक्कीच नित्य नेमाने हे जे व्रत आहे ते व्रताला तुम्ही सुरुवात करा. बघा किती छान अनुभव येतील. खूप लोकांना अनुभव आलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगते आहे. आता हे व्रत करत असताना उपवास करावा लागतो का, हे करावं लागतं तर नाही. काही कडक नियम नाही आहेत. कुठला उपवास सुद्धा करायचा नाही. फक्त रोजच्या सारखी देवपूजा झाली की रांगोळी काढायची, त्या रांगोळीला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे, धूप दीप दाखवायचा, फूल अर्पण करायचं आणि छान छोटासा नैवेद्य ठेवायचा, साखरेचा, खडी साखरेचा, दुधाचा, तसं काहीतरी नैवेद्य तिथे ठेवायचं समोर. आणि मग ते झालं की आपलं संध्याकाळी किंवा दुपारी तुम्ही तो नैवेद्य काढून घ्या आणि घरात सगळ्यांनी तो प्रसाद ग्रहण करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला ते व्रत पूर्ण करायचं आहे 4 महिने. म्हणजेच आपल्या कार्तिक शुद्ध एकादशी किंवा कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुम्ही हे व्रत करू शकता. तर याच्यामध्ये आता हे व्रत बघा काही किती सोपं आहे. तुम्ही जाता येता कधीही करू शकता. हे 2 मिनिटाचं काम आहे फक्त हे काढणं, ह्याची पंचोपचार पूजा अर्चेकडे नैवेद्य दाखवणे, बस एवढंच करायचं आहे रोज तुम्हाला 4 महिने. आता हे व्रत करत असताना आपणास माहिती आहे आता काही नियम अटी सुद्धा येतील. हे नियम अटी सुद्धा ह्याच्यामध्ये आहेत. ते म्हणजेच काय तर चातुर्मासामध्ये मला तरी वाटतं की भरपूर घरांमध्ये मांसाहार वर्ज्य असतो. कारण की आपणास माहिती आहे की या चातुर्मासामध्ये म्हणजे आता जो काही काळ आहे, पावसाळ्याचा जो काही काळ आहे आता, तर याच्यामध्ये पालवी फुटते. प्रजनन क्षमता जी असते ती प्राण्यांमध्ये असेल किंवा ह्याच्यामध्ये ती जास्त प्रमाणात असते. त्याच्यामुळे खूप लोक आता ह्या पावसाळ्यामध्ये मांसाहार वर्ज्य करतात, खात नाही. याच्यामध्ये पण हा एक नियम आहे जी खात नाहीत. कारण की व्रत वैकल्य आता बघितलं तुम्ही, आषाढ एकादशी झाली की पट आपले म्हणजे श्रावण मास आला की हळूहळू आपली नागपंचमी, राखी पौर्णिमा असेल, सगळ्या सणांना सुरुवात होऊन जाते. अक्षरशः तुम्हाला वेळ सुद्धा भेटणार नाही. आणि ज्यावेळेस सण सुरू होतो त्यावेळेस आपण घरामध्ये मांसाहार तर करत नाही. मग अशा प्रकारेच आपल्याला माहिती आहे की आपण अक्षरशः दिवाळीपर्यंत घरामध्ये
काळामध्ये मांसाहार वर्ज्य राहतो. अत्यंत पवित्र काळ असतो. या काळामध्ये देवधर्म, दान धर्म, उपासना भरपूर प्रमाणात होत असते. त्याच्यामुळे पवित्र वातावरण सगळीकडे असतं आणि या पवित्र वातावरणामध्ये जर आपण हे गोपद्म व्रत जर केलं तर अतिशय उत्तम असणार आहे. कारण कधीही गोसेवा किंवा गायीची सेवा केल्याने कधीही ती वाया जात नाही. फक्त गायीची जरी सेवा केली तरी सुद्धा 33 कोटी देवांचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होत असतो. तर हे व्रत करत असताना कुठलेही नियम पाळायची गरज नाही आहे. मी आता सांगते तुम्हाला फक्त हे जे व्रत आहे ते तुम्ही ज्यावेळेस रांगोळी काढता किंवा ती पंचोपचार पूजा करता त्यावेळेस फक्त पवित्र म्हणजे म्हणतात किंवा शुचिर्भूत होऊन, अक्षरशः पवित्र शुचिर्भूत होऊन, चांगले वस्त्र, कुठले शिवता शिवाचे विटाळाचे कपडे घालून हे व्रत करू नका. छान असे आपल्या जे काही असेल त्याच्यामध्ये पण काही तुम्हाला पोशाखाचं पण काही नियम नाही आहे. फक्त एवढं सांगेल की मासिक धर्मामध्ये जे काही वापरलेले वस्त्र असेल ते ह्याच्यामध्ये वापरू नका. धुवून वगैरे स्वच्छ करून तुम्ही वापरू शकता. फक्त शुचिर्भूत होऊन व्यवस्थित अंघोळ झाल्या पटकन हे व्रत करून घ्या. दुपारी काढू का, रात्री काढू का, तसं करू नका. सकाळी सकाळीच आपण देवपूजा झाली की पटकन 2 मिनिटात ही रांगोळी काढून घ्यायची आहे. साचार पण आहे, सगळ्या काही गोष्टी अवेलेबल आहे, ते तुम्ही करू शकता. ते झालं. आता हे अजून एक दुसरा नियम म्हणजे काय, तो म्हणजेच काय, या 4 महिन्यामध्ये महिलांना, घरामध्ये मुली असेल तर मुलींना, कुमारिकांना मासिक धर्म येऊ शकतो. मग त्यावेळेस काय करायचं, तर त्या 4 महिन्यामध्ये नक्कीच 4 वेळेस तर मासिक धर्म नक्कीच येणार. तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं, त्या 4 किंवा 5 दिवस किंवा 6 दिवस तो जो दिवस आहे तेवढे दिवस मग ती जी रांगोळी काढायची काही व्रत आहे ते स्किप करायचं आहे, थांबवून द्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही परत त्या व्रताला 7व्या दिवसापासून शुचिर्भूत होऊन घर स्वच्छ करून गोमूत्र शिंपडून परत तुम्ही त्या व्रताला सुरुवात करू शकता. तुमचा काही खंड पडणार नाही. फक्त 5 दिवस ते आपले मासिक धर्माचे नैसर्गिक काळ असतो ते झाल्यानंतर तुम्ही डोक्यावर अंघोळ करून शुचिर्भूत होऊन घरामध्ये सगळं स्वच्छता करून तुम्ही ह्या व्रताला परत सुरुवात करू शकता. फक्त एकच सांगेल, जर संकल्प केला असेल आणि त्याच्यामध्ये जर संकल्पित जर तुम्ही ही सेवा सुरू केली, मध्येच तुम्हाला समजा आता सुतक पडलं किंवा तुम्हाला विटाळ आला, समजा कुणाची डिलिव्हरी वगैरे झाली तर तुम्हाला थांबावं लागते, ती सेवा तुमची स्किप होते, घरामध्येच ते देवधर्म आपला बंद होतो. तर त्यावेळेस जर संकल्पित सेवा तर ती तुम्हाला सेवा थांबवावी लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला परत संकल्प करून परत सुरुवात करावी लागेल. त्याच्याऐवजी जर विना संकल्प जर केली तर अतिशय उत्तम. त्यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास काही होणार नाही कुठल्या नियमांचं पालन करण्याचं. फक्त नक्की सांगेल मासिक धर्माच्या वेळेस तेवढं तुम्ही थांबा आणि त्याच्यानंतर तुम्ही ते 5-6 दिवस स्किप करून नंतर तुम्ही त्या सेवेला सुरुवात करू शकता. आता या व्रताचं उद्यापन कसं करायचं हे तुम्हाला सांगते. आता 4 महिने आहे, भरपूर काळ आहे. आता हे रोज आपल्याला न चुकता काढायचं आहे. ते केल्यानंतर ज्यावेळेस कार्तिक शुद्ध एकादशी येईल किंवा कार्तिक पौर्णिमा ज्या दिवशी असेल, ज्या दिवशी तुम्ही सुरुवात केली आहे आणि शेवट ज्या दिवशी आहे त्या दिवशी नित्य नियमाने रोजच्या सारखं तुम्ही तो आंघोळ वगैरे करून सगळे कामं उरकून आपली देवपूजा झाली की रांगोळी काढायची आहे, तिची पंचोपचार पूजा अर्चा करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे, सगळ्या गोष्टी करायच्या. आणि त्या दिवशी तुम्ही एखादी सवाष्ण किंवा एखादी जी काही महिला आहे लग्न झालेली तिला जर तुम्ही बोलवलं किंवा एखादी कुमारिकाला जरी बोलवलं तरी सुद्धा चालेल. सवाष्ण कोण नाही भेटली तर कुमारिका जरी भेटली तिला जरी बोलवलं तरी सुद्धा चालेल. तिला बोलवायचं, गोडधोड खाऊ घालायचं आणि तिला साज शृंगाराचे जे काही अलंकार आहेत त्यातला कुठलाही एखादा अलंकार तुम्ही त्याला अर्पण करू शकता. जे काही आपलं टिकली असतं किंवा आपलं तुम्हाला माहिती गजरा आहे, वेणी आहे किंवा तुम्ही मेहंदीचा कोण आहे, इतर ज्या काही वस्तू असतात आपल्या साज शृंगार ते तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही ओटीमध्ये देऊ शकता. आणि गोड एखादं खीर किंवा काहीतरी गोडा शिरा वगैरे काहीतरी गोडधोड तिला खाऊ घालू शकता. जर नक्की शक्य असेल तर तुम्ही सवाष्णीला जर एखाद्या जेव घातलं तर अतिशय उत्तम. तर अशाच प्रकारचं उद्यापन करायचं आहे आणि तिला ओटीमध्ये देताना 33 रुपये बरोबर तिला दान म्हणजे दक्षिणा पण ती अर्पण करायला विसरू नका साज शृंगारासोबत. तर अशा प्रकारे बघा, तुम्ही स्वतः ऐकलं असेल तर खूप छान सोपं असं व्रत आहे. काही सुद्धा नियम अटी नाही आहेत किंवा खूप जास्त 1.5 2 तास बसायचं आहे, काहीतरी वाचायचं आहे असं पण काही नाही आहे. फक्त रांगोळी काढायची, पंचोपचार पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा, बस संपलं. एवढंच करायचं आहे. थोडंफार जे काही अटी आहेत मासिक धर्मात त्या सुद्धा तुम्हाला पाळायच्या आहेत. तर अशा प्रकारे. आणि अजूनही सांगते, जरी सुद्धा तुमच्या घरामध्ये चातुर्मासामध्ये जर मांसाहार करत असाल तुम्ही घरामध्ये, जर तुम्ही नसेल करत, घरामध्ये करून द्यावा लागत असेल तर नक्की सांगेल सकाळी सकाळी तर आपण ही रांगोळी काढून घेतो, आपण सगळ्या काही गोष्टी पंचोपचार पूजा करून घेतो, त्याच्यानंतर आपण तर काही हात लावत नाही, देवाकडे जात नाही. तर नक्कीच त्याच्यानंतर तुम्ही जर त्यांना काही करून खाऊ घातलं किंवा करून दिलं मांसाहार तरी सुद्धा चालणार आहे. फक्त तुम्ही खात नसाल तर तुमचं अन्न वेगळं ठेवा, त्यांचं वेगळं ठेवा, एवढंच करा. आणि परत देवाजवळ जर तुम्ही करून दिलं असाल तर नक्कीच देवाकडे, किंवा खाणार तर नाहीच आहात पण करून देणार असाल तर नक्कीच शुचिर्भूत होऊन परत देवाकडे संध्याकाळी तुम्ही दिवाबत्तीला येऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला नियम अटी कळाले असेल. साधं सोपं व्रत आहे, नक्कीच करा. खूप लोकांना अनुभव आलेला आहे. खूप छान घरामध्ये प्रसन्न सुद्धा वाटतं. अखंड सौभाग्य महिलांना प्राप्त होतं. एवढं हे अत्यंत प्रभावी व्रत आहे. नक्कीच करून बघा. अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.